विद्यार्थी मित्रो पहा, इयत्ता 6वी विषय गणित घटक 15वा त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म यामध्ये उपघटक सराव संच 36 सोडवणे। बघा, मागील पाठाला आपण बघितलो की त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म कोणकोणते असतात, कसे असतात याची माहिती आपण बघितलेली आहे। तर बघा, त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात त्रिकोणाच्या संदर्भामध्ये, ती माहिती आपण पाहिलेली आहे। एक म्हणजे बाजूवरून पडणारे त्रिकोण व कोनावरून पडणारे त्रिकोण। बाजूवरून पडणाऱ्या त्रिकोणाबद्दल माहिती आपण पाहायची आहे। बघा, त्याच्यामध्ये मी आणखी एक थोडीशी ऍडिशन करून देतोय। बाजूवरून पडणारे त्रिकोण, बाजूवरून पडणारे त्रिकोण, बाजूवरून पडणारे त्रिकोण यामध्ये पहिले येते ते म्हणजे समभुज त्रिकोण। बघा, त्यानंतर दुसरे येते समद्विभुज त्रिकोण। त्यानंतर येते विषमभुज त्रिकोण। बघा, विषमभुज त्रिकोण यामध्ये तीन त्रिकोण येतात, तीन बाजूचे तीन प्रकारे येतात व त्या पद्धतीने आपण माहिती बघितलेली आहे। या समभुज त्रिकोणामध्ये जर माहिती बघितला तर बघा, अशाच पद्धतीने समजा त्रिकोण येत असेल तर याच्या तिन्ही बाजू कशा असतात, समान असतात। तिन्ही समान बाजू असणारा समभुज त्रिकोण असतो। समद्विभुज त्रिकोणामध्ये बघा, मी थोडक्यात नियम या ठिकाणी देत आहे। समद्विभुज त्रिकोणामध्ये दोन बाजू समान असतात व एक असमान बाजू असते व विषमभुज त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू या असमान स्वरूपामध्ये असतात। म्हणजे या ठिकाणी ही बाजू एकमेकांना मॅच होत आहेत किंवा त्यांची लांबी कशी असते, असमान असते। म्हणून हे समभुज त्रिकोण कोणकोणते आहेत, कसे आहेत या ठिकाणी आपण मागच्याला पाहिलेलं आहे किंवा गुणधर्म किंवा रिव्हिजन वजा मी या ठिकाणी तुमच्या समोर दिलेला आहे। प्रथम पहिल्यांदा लिहून घ्यायचं आहे समभुज त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोण कोणकोणते असतात, बाजूवरून पडणाऱ्या त्रिकोणाची माहिती लिहून घ्यायची आहे। आपण त्यानंतर सराव संच 36 मधील उदाहरणाकडे आपण थोडंसं जायचं आहे। सराव संच 36 उदाहरणाकडे जायचं आहे। सराव संच 36 खालील आकृत्यांचे निरीक्षण करून कोणावरून त्रिकोणाचा प्रकार ओळखायचा आहे। बघा, या ठिकाणी एक त्रिकोण दिलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकतोय की कोणकोणती माहिती किंवा या ठिकाणी कोण आहे तो बघून घ्यायचा आहे आपण। या ठिकाणी आपण हाताने ज्याला आकृती काढतो तेव्हा ती असमान येते, परंतु ज्याला आपण विशिष्ट पद्धतीच्या गणितीय साहित्य, भौमितिक साहित्याचा वापर करतो त्यावेळेला ही बाब आपल्याला लक्षात येईल। बघा,
बघा या ठिकाणी ABC काटकोन त्रिकोणाचं चिन्ह दिलेलं आहे, ABC दिलेला आहे. आपण बघून घ्यायचं आहे दोन्ही त्रिकोणामध्ये फरक कसा असतो बघा. आता हे त्रिकोण मी हाताने काढलेलं, परंतु या ठिकाणी कोनमापकाच्या साहाय्याने म्हणा किंवा गणितीय भौमितिक साहित्याच्या काढलेला आहे, त्यामुळे हा त्रिकोण अचूक दिसतो आणि हा अचूक दिसत नाही. त्यामुळे मी पुन्हा पुसतोय. भौमितिक साहित्याचा वापर करूनच आपण आकृत्या काढायच्या आहेत. यामध्ये कोनावून त्रिकोणाचा प्रकार होता. आता या ठिकाणी कोण आहे, कोण बी या ठिकाणी झालेला आहे व त्या ठिकाणी म्हणून त्रिकोण ABC मध्ये कोण बी बरोबर 90 अंश आहे, 90 अंश आहे. म्हणून त्रिकोण ABC मध्ये त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे. हा काटकोन त्रिकोण आहे. हे बघून घ्यायचं आहे आपण व्यवस्थित कशा पद्धतीने सोडलेला आहे. याला अनुसरून दुसरा एक त्रिकोण मी या ठिकाणी देणार आहे, हे देखील आपण बघायचं आहे. त्यामध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे. त्रिकोण XYZ या ठिकाणी दिलेला आहे. 125 अंश या ठिकाणी दिलेला आहे. y बरोबर 25 अंश दिलेला आहे. म्हणून आता या ठिकाणी y बरोबर 25 अंश दिलेला आहे, म्हणजेच 90 अंशापेक्षा जास्त आहे. म्हणून बघा, म्हणून कोण y बरोबर 90 अंश पेक्षा जास्त आहे. म्हणून त्रिकोण XYZ हा विशालकोन त्रिकोण आहे. विशालकोन त्रिकोण आहे. विशालकोन त्रिकोण आहे हे आपण बघायचं आहे. बघा, कोनावरून असणारे त्रिकोणाबद्दलची माहिती आपण बघत आहोत. त्यानंतर आता बाजूवरून असणारे काही त्रिकोण बघायचे आहेत. बघा, बाजूवरून असणारे त्रिकोण बघायचे आहेत. बाजूवरून असणारे त्रिकोण बघायचे आहेत. बाजूवरून असणारे त्रिकोण पाहणे. हा प्रश्न लिहून घ्यायचा आहे. आपण अगोदर बघितलेलं होतं की त्याच्यामध्ये कोणावरून असणारे त्रिकोण कोणकोणते किंवा कशा स्वरूपात असतात काय ही माहिती बघितली. आता आपण बाजूवरून असणारे त्रिकोण आपण पाहायचे आहेत.
बघा त्रिकोण एबीसी हा यामध्ये लेंथ AB एकरूप लेंथ AC एकरूप लेंथ BC बघा सर्व बाजू समान स्वरूपाचे दिले आहेत म्हणून त्रिकोण ABC हे समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण आहे आपण बघून घ्यायचं आहे व्यवस्थित फळ्यावरील आकृती बघून घ्यायची आहे. सर्व बाजू ह्या समान स्वरूपाचे दिल्या आहेत. लेंथ AB BC व CA या 3 बाजू आहेत. बाजूवर असणाऱ्या त्रिकोणामधील गुणधर्म जर समजा आपण विचारात किंवा अभ्यासात घेतला तर तिन्ही बाजू ह्या समान स्वरूपामध्ये येतात व तिन्ही बाजू जर समान असतील तर समभुज त्रिकोण त्या ठिकाणी होतो. ही बाब लक्षात घ्यायची आहे. आता पुढील मी त्रिकोण जो तुम्हाला देतोय तो आपल्याला ओळखायचा आहे. बघा आकृती काढत असताना नेहमी आपण भौमितिक साहित्यात असणाऱ्याचा वापर करणं गरजेचं आहे. बघा त्या ठिकाणी ABC हे या ठिकाणी 1 2 3 शिरोबिंदू दिले आहेत. या ठिकाणी हा V काटकोन आहे असं समजा. ही एक बाजू व 3 बाजू. आता ह्या ज्या विशिष्ट प्रकारच्या रेषा दिसतात ह्या विशिष्ट प्रकारच्या रेषा असतात त्याच्यावरून आपल्याला समजू शकतं की ह्या तिन्ही बाजू ह्या असमान आहेत किंवा एकमेकाशी त्या मॅच होत नाहीत किंवा पॅरलल किंवा समरूप किंवा एकरूप नाही आहेत. म्हणून लेंथ AC जर समजा आपण म्हटलं लेंथ AC बरोबर जर समजा 8 सेमी, लेंथ BC बरोबर 5 सेमी व लेंथ AB बरोबर 6 सेमी. म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे की त्रिकोण ABC मधील तिन्ही बाजू असमान आहेत. म्हणून त्रिकोण ABC हा विषमभुज त्रिकोण आहे. लिहून घ्यायचं आहे आपण. बघा बाजूवरून असणाऱ्या त्रिकोणामधील दुसरा प्रकार आपण या ठिकाणी बघतोय. पुन्हा एकदा सरावासाठी म्हणा की त्रिकोण ABC मध्ये जे काही बाजू दिल्या आहेत ह्या बाजू देखील एकमेकाच्या विरोधात आहेत किंवा त्या असमान होत नाहीत. AB दिले हे 6 सेमी असं धरून चला. BC दिले हे 5 सेमी व AC दिले हे 8 सेमी. म्हणजे तिन्ही बाजू ह्या असमान आहेत. असमान असल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी की विषमभुज त्रिकोण किंवा बाजूवरून असणाऱ्या त्रिकोणामधील तिसरा प्रकार विषमभुज त्रिकोण त्या ठिकाणी लागू पडतो. ही बाब त्या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. बघा पुढील बाबी आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न दुसरा त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पुढील प्रश्न पाहणार आहोत. यामध्ये
त्रिकोणाच्या लांबी दिली असेल त्रिकोणाचा प्रकार ओळखा. त्रिकोणाच्या लांबी दिल्या असतात लांबी दिल्या असतात त्रिकोण ओळखणे. त्रिकोण ओळखणे. बघा हे लिहून घ्यायचा आहे प्रश्न. बघा याच्यामध्ये 3 सेमी पहिला प्रश्न घेतोय. 3 सेमी 4 सेमी व 5 सेमी. 5 सेमी बघायचं आहे. बघा 3 सेमी 4 सेमी व 5 सेमी या 3 बाबी या ठिकाणी बघायच्या आहेत व बघितल्यानंतर आपण हे उदाहरण सोडवायचं आहे की आपण कशा पद्धतीने हे उदाहरण सोडलेलं आहे. त्रिकोणाचे 3 बाजू दिले आहेत 3 सेमी 4 सेमी व 5 सेमी. तिन्ही बाजू ह्या असमान आहेत. असमान असल्यामुळं त्या बाजू ह्या विषमभुज त्रिकोणामध्ये मोडल्या जातात. म्हणजे आपण बघायचं आहे. बघा त्रिकोण 3 बाजूवरून असतात त्रिकोणाच्या लांबी दिल्या असतात त्रिकोण ओळखणे. लांबी दिली म्हणजेच बाजू दिली. बाजू देण्याचा प्रकार या ठिकाणी होतो. याच्यामध्ये बघा आपण असं समजून घेऊया 3 सेमी 4 सेमी व 5 सेमी जर समजा असेल 4 सेमी 5 सेमी असेल तर तिन्ही बाजू या असमान असतात म्हणून हा विषमभुज त्रिकोण होतो असं आपण लक्षात आणायचं आहे. म्हणून हा विषमभुज त्रिकोण विषमभुज त्रिकोण. दुसरं पण बघायचं आहे. याच्यामध्ये 3.4 सेमी 3.4 सेमी और 3.4 सेमी. तिन्ही बाजू 1 2 3 तिन्ही बाजू ह्या समान स्वरूपाचे दिसतात म्हणून याला समभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. समभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. बघा तिन्ही बाजू त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणून त्याला समभुज त्रिकोण म्हटलं जातं. तिसरा प्रकार या ठिकाणी द्यायचा आहे. तिसरा प्रकार या ठिकाणी बघायचा आहे आपण. बघा याच्यामध्ये 2 बाजू बघा 2 सेमी 5 सेमी व 2 सेमी. याच्यामध्ये समद्विभुज त्रिकोण येतो. हा समद्विभुज त्रिकोण या ठिकाणी येतो. बघा तिन्ही बाजू जर समजा आपण दिल्या तर ही एक बाजू ह्या 2 बाजू समान स्वरूपाच्या आहेत व तिसरी बाजू आहे ही मोठी आहे परंतु ह्या 2 बाजूंपेक्षा ही थोडीशी मोठी आहे म्हणजे असमान आहे म्हणून त्याला ह्या 2 बाजू समान असल्यामुळं सम ह्या सम आहेत. 2 बाजू आहेत म्हणजे द्वि आणि भुज म्हणजे भुजा म्हणजे 2 बाजू समान व एक असमान जर असेल तर त्या ठिकाणी समद्विभुज त्रिकोण त्या ठिकाणी होतो हे लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबत आपण आणखीन एक बाजू किंवा एक प्रकार किंवा एक माहिती बघूया. बघा 5 सेमी 5 सेमी व 5 सेमी. बघा अंकावरून म्हणा किंवा समान अंकावरून समान सेंटीमीटर वरून आपल्याला लगेच लक्षात येईल की हा समभुज त्रिकोण असतो. समभुज त्रिकोण तो त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आपण बघून घ्यायचं आहे व्यवस्थित. तिन्ही प्रकारचे कोन म्हणा किंवा त्रिकोण दिलेले आहेत व ते आपण पाहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. पुढील बाबीकडे आपण वळूया. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्रिकोण काढण्यासाठी खाली काही बाजूंच्या खाली काही लांबी दिली आहे. लांबी आहेत यावरून त्रिकोण काढता येईल की नाही हे ठरवणे. यावरून त्रिकोण
काढता येईल का नाही हे ठरवणे. सतरा सेमी, 7 सेमी, 8 सेमी. सतरा सेमी, 7 सेमी व 8 सेमी या ठिकाणी दिला आहे. परंतु हा 17 सेमी, 7 सेमी व 8 सेमी जर समजा आपण त्रिकोण काढायचं बघितलं तर ह्या बाजू या आहेत ह्या असमान स्वरूपाच्या आहेत किंवा ह्या बाजूंचा कोणताही अंत म्हणा किंवा एकमेकाशी तंतोतंत म्हणा किंवा जुळतेपणा कुठे येत नाही. म्हणून जर समजा डॅश म्हणून तरी सुद्धा चालू शकेल किंवा त्रिकोण काढता येत नाही. जर समजा आपण या ठिकाणी जर म्हटलं याचं उत्तर म्हणून त्रिकोण काढता येत नाही, असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. या ठिकाणी दुसरा एक प्रश्न बघूया. 7 सेमी, 24 सेमी व 25 सेमी. बघा दुसरा एक प्रश्न यातलाच दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी बघा 7 सेमी, 24 सेमी व 25 सेमी याचा त्रिकोण काढता येतो नाही. जर समजा आपण याचा त्रिकोण जर समजा काढायला गेलो तर तिन्ही बाजू ही 24 आहे ही 25 आहे, त्यामुळे कुठला कोणतरी याला पॅरलल होतं. व 7 सेमी जर समजा दोन बाजू असेल तर तिसरी बाजू समजा आपण काढायला घेतलो तर कुठे ना कुठे ती मॅच होते. म्हणून याच्यातून त्रिकोण काढता येतो. बघा त्रिकोण काढता येतो. आपण आपल्या कंपास मधील भौमितिक साहित्य जे काही आहे ते भौमितिक साहित्य घेऊन आपण जर समजा अशा पद्धतीचा जर समजा त्रिकोण काढायला घेतला किंवा जर समजा प्रॅक्टिकल जर समजा आपण बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये हा त्रिकोण काढता येतो. परंतु ह्या मापानुसार त्रिकोण काढता येत नाही. ह्या दोन बाबी लक्षात ठेवायच्या, लिहून घ्यायच्या व्यवस्थित. आपण व्यवस्थित बाबी बघायच्या आहेत. त्रिकोणाच्या गुणधर्मामध्ये आणखीन काही बाबी थोड्याशा लक्षात आणायच्या आहेत. मी पुन्हा एकदा सांगतोय. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज. बघा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. बघा हे महत्त्वाचा गुणधर्म आपण बघायचा आहे. त्यानंतर त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. बघा लिहून घ्यायचं आहे. या ठिकाणी त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. हे आपण बघायचं आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. सर्व दोन बाबी किंवा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आपण व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला आता या ठिकाणी स्वाध्याय देणार आहे. स्वाध्याय देखील महत्त्वाचा आहे, तो देखील लिहून घ्यायचा आहे. बघा स्वाध्याय देतोय मी.
वर्तुळ, त्रिकोण, त्रिकोण आपल्या परीने काढा व अचूक माप घ्या. अचूक माप घ्या. बघा स्वाध्याय या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर आणखीन एक तुम्हाला मी स्वाध्यायामध्ये उदाहरण देतोय. स्वाध्यायामध्ये बघा आपल्या पुस्तकातील पान नंबर 79 वरील त्रिकोण गुणधर्म पूर्ण करा. त्रिकोण गुणधर्म लेखन करा. त्रिकोण गुणधर्म लेखन करा. बघा आपल्या पुस्तकातील पाठ नंबर 79 वरील त्रिकोण गुणधर्म लेखन करा. त्यानंतर बाजूवरील त्रिकोण व कोनावरील त्रिकोण गुणधर्म पाठ करा. बघा लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपण स्वाध्याय झालेला आहे. धन्यवाद.